त्याच्यानंतर एक सोपं घरातलं औषध मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे हे काय आहेत? हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. ते म्हणजे की कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं ही अ, इतकं सुंदर औषध आहे डोकेदुखीसाठी हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर कुठल्या प्रकारची डोकेदुखी हे कमी करतं? तर ज्यांच्यामध्ये मान अवखडते आणि खांदे वगैरे अवघडतात आणि स्टिफनेस ज्याला म्हणतो जखडतात आणि मग डोकेदुखी होते. हे जनरली सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसच्या पेशंट्समध्ये आढळतं. तर त्यांच्यामध्ये ह्या कढीपत्त्याची साधारण आता एका काडीला आलेली ही जी पानं आहेत ना, ही एवढी पानं घ्यायची आणि ती एक अर्धा ग्लास किंवा अर्धा कप पाणी जे आहे ते उकळवायचं, गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ही टाकायची. चांगली हाताने कोळून घ्यायची ती. म्हणजे त्या पानांचा जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे त्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये आणि मग थोडंसं ते पाणी कोमट झालं, की ते गाळून ते प्यायचं. तर अशा प्रकारे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमुळे ज्यांची डोकेदुखी होते ना, त्याच्यामध्ये हे सुंदर काम करतं हे कढीपत्त्याचं पाणी. आणि मग नंतर मग त्या कढीपत्त्याचं काय करायचं, तर जी पानं आपण कोळून घेतली आहेत, ती तुम्ही फोडणीत वापरा किंवा फेकून द्या. दुसरं म्हणजे ह्या पानांचा जो रस आहे, स्वरस आहे म्हणजे थेंब जे आहे त्याचे एक-एक थेंब ह्या पानाच्या रसांचा हा जर नाकामध्ये टाकलं, त्याला नस्य म्हणतात. तर तरीसुद्धा अशा प्रकारची डोकेदुखी कमी व्हायला खूप छान मदत होते आणि कढीपत्ता हा जंतुनाशक सुद्धा आहे बरं का, कृमीसुद्धा पोटातले नष्ट करणारा आहे. त्याच्यामुळे हे एकदम सुंदर घरामध्ये प्रत्येकाच्या रेडिली अवेलेबल असलेलं हे औषध आहे. ते तुम्ही नक्की वापरून बघा. जेवढं तुम्ही ताज्या वनस्पती वापराल, तेवढे त्याचे गुणधर्म हे अधिक होतात.